अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी वांछनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावण महिना आता सुरू झालेला आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. तर श्रावण महिन्यामध्ये अनेक सेवा, व्रत, उपासना आपण करत असतो, कारण की हा महिना तितका पवित्र आहे आणि या महिन्यात आपण जेवढ्या सेवा उपासना करू तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळत असतं. म्हणून या महिन्यात जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा कराव्यात त्याबद्दल आपण माहिती बघितली आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची कोणती सेवा करावी हे पण आपण बघितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये, श्रावणात शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीच्या काही प्रभावी सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदेल. तर बघा, माता लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही, पण तिला टिकवून ठेवणं, ती आपल्या घरामध्ये स्थिर राहणं, तिच्यामध्ये वाढ होणं हे सुद्धा आपल्या हातातच आहे. कारण की बघा, माता लक्ष्मीच्या सेवा जर आपल्याकडनं घडत राहिल्या आणि माता लक्ष्मीला कसं सांभाळायचं हे जर आपल्याला माहीत असेल तर अर्थात आपल्याला जीवनामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी आपल्या संसारामध्ये स्थिर राहत असते. बघा, एक वेळेस लक्ष्मी वाढली तर उत्तम आहे, ती स्थिर राहावी, पण ती कधीही कमी होऊ नये. म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा करायच्या असतात. तर बघा, श्रावणामध्ये शुक्रवारी अशा कोणकोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील, आपल्या घरामध्ये कधीही धनधान्यांची कमी पडणार नाही. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा आहे ती म्हणजे श्रीसूक्त. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त आहे. श्रीसूक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे श्रावणामध्ये, ॲटलिस्ट शुक्रवारी तरी. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे श्रावणामध्ये शुक्रवारी तुम्हाला श्रीसूक्त पठण करायचं आहे. तसं तर रोज तुम्ही श्रीसूक्त किमान एकदा तरी म्हटलंच पाहिजे. बघा, जे रोज नित्यसेवेमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा करतो ना, तसं त्या नित्यसेवेमध्ये श्रीसूक्त जे रोज पठण करतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. खूप प्रभावी अशी सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. पण जर तुम्हाला रोज जमत नसेल, आता श्रावण महिना सुरू आहे, तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी 16 वेळेस श्रीसूक्त पठण करून बघा. तुम्हाला याचा सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही याचा अनुभव जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये श्रीसूक्त तुम्ही स्वतः म्हणाल. श्रीसूक्त 16 वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा. 16 वेळेस शक्यच नसेल तर 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस किमान एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीसूक्त हे 16 ओव्यांचं आहे आणि श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला जर तुम्ही कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठण केलं तर तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती होत असते. हा सुद्धा अनुभव खूप जणांना आलेला आहे. अनेक भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये काही अडचणी असतील, तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा तुमच्या डोक्यावर खूप कर्ज वाढलेलं आहे, तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे, लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होत नाही आहे, पैसा कुठून येईल हे तुम्हाला समजतच नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठण रोज 16 वेळेस जर केलं तर महिनाभरात तुम्हाला याचा अनुभव येतो, म्हणजे येतो, 100% येतो. अनेक भक्तांनी अनुभव घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा. श्रीसूक्त 16 ओव्यांचं आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा कमलात्मक मंत्र आहे. श्रीसूक्ताची एक ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा, दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा, तिसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा, असं संपूर्ण 16 ओव्या होईपर्यंत कमलात्मक मंत्र म्हणायचा. आणि असं तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त पठण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य 16 वेळेसच करा. खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील, तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, तुमचं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर नक्कीच येईल. अनुभव घेऊन बघा, महिनाभरातच तुम्हाला याचा अनुभव येईल. तर असं तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त पठण करायचं आहे. आता ज्यांना पैशांचे कोणतेही प्रॉब्लेम्स नाही, त्यांचं सगळं काही सुरळीत सुरू आहे, तरी पण त्यांनी जर एकदा जरी याचं पठण केलं ना तरी पण तुमच्या संसारामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहणार आहे, ती कधीही कमी पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेमध्ये श्रीसूक्ताचं एकदा तरी पठण करावं. नाही रोज जमत, आता श्रावणात शुक्रवारी तरी अवश्य करावं. 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करून झाल्यावर सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती फक्त एकदाच पठण करायची असते. तर त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे अशी आहे की लक्ष्मी गायत्री मंत्र.
शक्य असेल तर रोज एक माळ, कमळगट्ट्याची माळ असेल तर कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही पठण करा, किंवा कमळगट्ट्याची माळ नसेल तर आपल्या साधी जी जपमाळ असते त्यावर तुम्ही श्रावणातल्या दर शुक्रवारी लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ तुम्ही पठण करा. बघा, लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे? ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा जो विष्णू गायत्री मंत्र आहे तो तुम्ही एक एक माळ पठण करू शकता. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ज्यांना एक माळ करणं शक्य नाही त्यांनी ॲटलिस्ट 16 वेळेस तरी पठण करावं, नाही तर 11 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करावा. बघा, आपल्याला ही सेवा फक्त श्रावणातल्या शुक्रवारी करायची आहे. ज्यांना बघा या श्रावण महिन्यात रोज ही सेवा करणं शक्य आहे त्यांनी अवश्य करावी, पण ज्यांना शक्य नाही पण श्रावणातल्या शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची सेवा नक्कीच करू शकतो. थोडासा वेळ काढा. नाही तुम्हाला 16 वेळेसची सुक्त म्हणायला जमत, फक्त 11 वेळेस म्हणा किंवा 5 वेळेस म्हणा, तेही नाही शक्य तर फक्त एकदा म्हणून बघा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ शक्य होत नाही 16 वेळेस पठण करा. विष्णू गायत्री मंत्र एक माळ शक्य होत नाही 16 वेळेस पठण करून बघा. या सगळ्या सेवा खूप प्रभावी आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. त्यानंतर तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा या महिन्यामध्ये श्रावणातल्या शुक्रवारपासून तुम्ही सुरू करू शकता. ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, महालक्ष्मी अष्टकम तुम्ही त्याचं पठण करू शकता 16 वेळेस किंवा 11 वेळेस किंवा 5 वेळेस किंवा किमान एकदा तरी आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याचं पठण करू शकता. आता बघा, या झाल्या माता लक्ष्मीच्या सेवा. आता भगवान विष्णूसाठी तुम्ही विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र दर शुक्रवारी, श्रावण महिन्यातल्या दर शुक्रवारी तुम्ही पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र खूप प्रभावी सुंदर अशी सेवा आहे आणि तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावंच लागतं. भले तिची सेवा त्या घरामध्ये घडत नसेल पण भगवान विष्णूंची जर सेवा घडत असेल ना तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावंच लागतं. त्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. फक्त भगवान विष्णूंची सेवा तुम्ही जर केली तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करते. ती कधीही तुमच्या घरातून जात नाही, लक्षात घ्या. म्हणून भगवान विष्णूंची पण सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. तर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामावली सुद्धा तुम्ही पठण करू शकता. आता बघा, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायला अर्धा तास लागतो. ज्यांचं पाठ आहे बऱ्यापैकी, जे म्हणजे नेहमी विशिष्ट दिनाला ते पठण करतात त्यांचं 15 ते 20 मिनिटामध्ये ते पठण करून होतं. पण ज्यांना जमणार नाही, ज्यांना एवढा वेळ नाही आहे ही सेवा करायला, त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र कोणतं आहे तर मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते आणि नक्की तुम्ही याचं पण 11 वेळेस पठण करू शकता. एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र असं आहे. नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरु बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. हे जे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे ते तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता. जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायला जमत नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम 11 वेळेस पठण केल्यावर तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळत असतं. म्हणून सांगितलं, ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य असेल त्यांनी अवश्य करावं. पण ज्यांना शक्य नाही, जे तेवढा वेळ काढू शकत नाही, त्यांनी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम स्तोत्र 11 वेळेस दर शुक्रवारी पठण करा. तसं तर तुम्ही रोज जरी दिवाबत्तीच्या टायमाला संध्याकाळी आपण दिवे लावतो त्या टायमात जर तुम्ही विष्णू सहस्रनाम एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केलं ना 11 वेळेस तरीसुद्धा खूप खूप जास्त प्रभावी सेवा आहे. आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीची कमी भासत नाही. ती स्थिर राहत असते, अखंड आपल्या संसारामध्ये नांदत असते. अनुभव घेऊन बघा, आपला पैसा वायफळ मार्गाने खर्च होत नाही. पैशाला खूप वाटा असतात. लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग एकच असतो पण जाण्याचे मार्ग भरपूर असतात आणि म्हणून लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नसते. पण जर आपण तिचा वापर नीट योग्य पद्धतीने केला, त्याचप्रमाणे आपण काही सेवा केल्या मनापासून पूर्ण श्रद्धेने, तर अर्थात आपल्या घरामध्ये कधीही धनधान्यांची पैशांची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते, लक्षात घ्या. म्हणून या ज्या काही सेवा आहेत ना त्या आपल्याला करायच्या असतात, जेणेकरून आपल्याला कधीही आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तर या सगळ्या सेवा आहेत त्या तुम्ही श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी करू शकता. तसं तर तुम्हाला जमलं तर तुम्ही रोज करण्याचा प्रयत्न करा. किमान 1 वेळेस श्रीसूक्त, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, त्यानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्र, ते जर शक्य नसेल तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम
या ज्या काही सेवा आहेत तुम्हाला करायला 15 मिनटं लागतील, 15 ते 20 मिनटं. जर तुम्ही रोज एकदा जरी पठण करायचं म्हटलं तरी सुद्धा 15 ते 20 मिनटं भरपूर झाले. पण नाही जमत रोज, तुम्ही श्रावणातल्या दर शुक्रवारी, आता श्रावण महिना सुरू आहे, तुम्ही दर शुक्रवारी या सगळ्या सेवा करून बघा. शक्य होतील तितक्या वेळेस करून बघा आपल्या यथाशक्तीनुसार आणि तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही स्वतः जेव्हा अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्ही या सगळ्या सेवा तुम्ही स्वतःहून नंतर नित्यसेवेमध्ये ॲड कराल. इतक्या ह्या प्रभावी सेवा आहेत, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झाली सेवा मी स्वाभिमानचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.